ठीक आहे. दुधाळेपाडा संघ आपण 5 मिनिटं रेस्ट घेऊयात, पण तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लागेल कारण फलंदाज ऑलरेडी मैदानामध्ये दाखल झाले तरी देखील तुमचं क्षेत्ररक्षण सजवून झालेलं नाहीये. तर आपण 5 मिनिटं रेस्ट घेऊ, पण तुम्हाला पेनल्टी सामोरे जायला लागेल याची नोंद घ्या. त्याचबरोबर फॉरेस्ट ऑफिसर दिगंबरजी शिंगोळे हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. मी पवन डोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मानसन्मान केला जाईल. इथे आज इनॅक्शन मध्ये देखील आहेत आणि आम्ही खूप त्यांच्यासोबत प्रॅक्टिस केली, आम्हाला खूप धडे दिलेत त्यांनी प्रॅक्टिसचे. देवगाव ग्राउंडवर खूप प्रॅक्टिस त्यांनी केली आणि देवगावच्या खेळाडूंना तयार करण्याचं काम खऱ्या अर्थाने दिगंबर दादांनी केलंय आणि पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान आम्ही करतोय. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पंच देखील या मॅच मध्ये सज्ज आहे. लाईव्हची संपूर्ण टीम या देखील मॅच मध्ये सज्ज आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर देविदास दाखल झालेत. देविदास उर्फ लाल्या. पहिला चेंडू त्याचा चांगला होता, तितकाच चांगला फटका. तिचे फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा चेंडूवर एकवटल्या जातील. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि 2च्या मदतीने धावा 2 या आकड्यावर जाऊन पोचेल. फुलटॉस चेंडू आपण पाहू शकतात. फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतायत. आता तिथे रेस लागली आहे, मात्र शेवटच्या क्षणाला चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरच्या माध्यमातून तिथे राहिलं. 2 धावा आता या चेंडूवर एकवटल्या जातील. 2च्या मदतीने धावपळक जाऊन पोचेल टीम जयगावदेव वडवली क्रिकेट संघाचं 4 या आकड्यावर. सकाळच्या सत्रामध्ये एका वडवली संघाने त्यात कामगिरी चांगली केली. यावेळेस आपण पाहू शकता वाईड लाईनचा उपयोग करायचा होता गोलंदाज लाल्याला, परंतु चांगली तिथे लेंथ मिळाली त्यात करण्यास अवांतरची घोषणा पंचांची जाऊन पोहोचेल. धावपळक 5 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये देविदास चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना शॉर्ट पिच चेंडू होता. मिस टाइम शॉक. डाऊन द बॉल. कीपर करणार नाही चुकी. पहिलं विकेटचं पतन. पहिला टीम जयगावदेव वडवली क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. मागचा सामना संपला. थोडी गडबड असल्या कारणाने मॅन ऑफ द मॅच देऊ शकलो नाही. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात धडावतकेबाज वडवली संघाचा ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं या स्पर्धेतील दुसरी अर्धशतकीय खेळी आली तो विशाल मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. इनिंग्स ब्रेक मध्ये तो मॅन ऑफ द मॅच आम्ही देऊ. यात सध्याच्या घडीला ऑनगोईंग मॅचला आम्ही सुरुवात करतोय. नवीन फलंदाज किरण दाखल झालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. सिंगलचा प्रयत्न, परंतु आता त्या प्रयत्नात कॉलिंग खराब. तू मे फलंदाज आल्या पावली माघारी. किरण बॅक टू द पवेलियन.
मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि या संघटनेचे सन्माननीय खजिनदार व ज्यांच्या माध्यमातून मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खाटेघरच्या ऐतिहासिक मैदानावर निरनिराळ्या अनेक नामांकित स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून घडवल्या जातात, अर्थात आयोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, ते जगदीशजी भाग्यवंत इथे उपस्थित राहिले, स्पर्धेला भेट दिली, स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विशाल तिथे वैयक्तिक 50 धावींची खेळी केली होती. मी विनंती करतो की जगदीश भाग्यवंत यांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. त्याचप्रमाणे आमच्यापर्यंत सूचना पोहोचते की विशाल यांनी खेळी तर चांगली केली होती, परंतु आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपल्या 12th मॅनला त्यांनी डेडिकेट केली आहे. विराज आपण यायचं तिथे आपण मैदानामध्ये चांगला फटका तिथे आला, तेच आपण पाहू शकतात. कौतुक करूयात विशालचं, स्वतःने संघाचा डाव सावरला होता. मात्र विराज आपण यायचंय जेवढे संघातील 11 खेळाडू महत्वाचे असतात, तेवढाच 12th मॅन देखील महत्वाचा असतो. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते विराजचा केला जातोय सन्मान. त्यांना विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेल्या दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आता मयूर दाखल झालाय. मयूरच्या खांद्यावर या षटकामध्ये जबाबदारी दिली आहे. मयूरची कामगिरी आता या मॅच मध्ये कशा प्रकारची असेल, दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत किती धावा एकवटण्याचं काम सध्याच्या घडीला वडवली संघ करेल. ऑन साइडला फटका दिशा देण्याचं काम, फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरचा पल्ला गाठत आले होते, परंतु त्याच्या अगदी आवाक्याच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मारेखा पार. पंच कळवतायत हा आहे चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक 9 या आकड्यावर जाऊन पोहोचेल जय गावदेव वडवली क्रिकेट संघ. शपल झाले, फुल टॉस चेंडू, फटका तिथे चांगला आहे. बॅक टू बॅक रामच्या बॅट मधनं दुसरा चौकार. एमडी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर दिनेश डोळे हे देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करतोय. या मैदानासाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून राहिली, त्यांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिसटाइम होत आता थेट कीपरच्या हातामध्ये जाऊन दिसवला निर्धाव चेंडू. 2 चौकारानंतर आता कमबॅक चांगलं राहिलं गोलंदाज मयूरचं. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या माध्यमातून या मैदानामध्ये अनुभव होता. शॉर्ट पिच चेंडू आता समोर खेळल्यात, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नात आता इथे ही धाव घेण्याची गरज होती का, स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. मात्र सध्याच्या घडीला मैदानात रनआउटची विकेट येते आणि फलंदाज राम बाद होतोय.
तिसऱ्या विकेटचं पतन होत असताना मैदानामध्ये आता चौथ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी वसंत दाखल झालेत. इथून पुढे आता वडवली संघाला नक्कीच आपण पाहू शकता धावसंख्येचा भार घ्यावा लागेल स्वतःच्या खांद्यावर या दोन फलंदाजांना आणि एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण शॉर्ट पिच चेंडू होता, पुल करायचा होता, तिथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या शाळेने क्षेत्ररक्षक दाखल झाले, एक सिंगल पूर्ण आणि आपण पाहू शकतात एकच सिंगलवर सध्याच्या घडीला समाधान म्हणत असताना दोन फलंदाज धावपळक एकने पुढे सरकेल. टीम जयगावदे वडवली क्रिकेट संघाचं जाऊन हॅलो दोन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि दोन षटकामध्ये जर विचार केला तर जयगावदे वडवली क्रिकेट संघ तीन फलंदाज बाद आहेत, त्यांनी धावपळकावर धावा 15 आहेत. अगदीच आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम शास्त्रीनगर दुधाले पाडे संघाच्या गोलंदाजांनी टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तो निर्णय नक्कीच सध्याच्या घडीला यशस्वी आणि चांगला ठरत असताना टीम शास्त्रीनगर दुधाळे पाडा संघासाठी मात्र धावांसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो जयगावदेव वडवली क्रिकेट संघासाठी. या अगोदर देखील एक मॅच झाली, तिथे वडवली संघाची दुसरा संघ होता, तिथे देखील त्या वडवली संघाने दोन षटकांमध्ये धावा 15 बनवल्या होत्या. मात्र तिथून विशालची कामगिरी कमालीची राहिली, वैयक्तिक 50 धावा खेळत धावसंख्येचा टोटल त्यांनी 83 धावेपर्यंत गाठला. चांगली फलंदाजी राहिली. मात्र या मॅच मध्ये वडवली संघ आता किती धावा बनवली ते पाहण्यासारखं असेल. पहिला चेंडू रिव्हर्स खेळले, स्विच हिटचा फटका आता स्वीट हिट ठरत असताना फलंदाजासाठी पाठवून दिलाय चेंडूला एक टप्पा घेत सीमा रेखापात. थँक्यू. ज्या फलंदाजाची चर्चा आपण मगाशी करत होतो विशालची, त्याचाच बंधू आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय आणि तो कामगिरी चांगली करतोय. विशालने या अगोदरच्या मॅच मध्ये वैयक्तिक अर्धशतकीय खेळली होती, त्याचाच बंधू आता मैदानामध्ये दाखल झालाय. स्विचचा फटका त्याच्या बॅट मधनं आला, चांगली फलंदाजी. नक्कीच संघ जरी वेगवेगळे असली मात्र कामगिरी आपल्या गावासाठी चोख बजावत असताना समोरच्या दिशेने फटका खेळला, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. मला वाटतं रोशन तिथे दाखल झाले होते क्षेत्ररक्षणासाठी, चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावपळक 20 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. सध्याच्या घडीला फलंदाजी करत असताना जयगावदे वडवली क्रिकेट संघ तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर देवीदास लाल्या. ओव्हर पिच चेंडू होता, बिगिट करायचा प्रयत्न होता फलंदाज वसंत यांचा, परंतु बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू येईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला देवीदास करत असताना पहिल्या षटकामध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली होती. या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना यावेळेस लाईन तर चांगली होती गोलंदाज झाल्याची, परंतु दिशा खराब आणि पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत. पंच राजू राठोड सर, अवांतर चेंडू असेल, धावपळक एकने पुढे सरकेल 21-21 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थे, चांगली कामगिरी सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये शास्त्रीनगर संघ करत असताना. लो फुल टॉस चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता मिसटाइम होत असताना निर्धाव चेंडू होईल. धावपळक 21 आकड्यावर स्थित सध्याच्या घडीला. मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज देवीदासचं, चांगली कामगिरी करत असताना.
फुल टॉस चेंडू होता, फटका तिथे मिस करायचा होता, परंतु मिस टाइम होत असताना नो साठी आता मागणी करतायत पंचांकडे. दोन धावांची पेनल्टी ऑलरेडी आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, फटका तिथे चांगला आहे, कार्पेटच्या साहाय्याने एक सिंगल पूर्ण होईल. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय, परंतु सेफली आता कॉपिंग क्रीज मध्ये दाखल झालेत. एकंदरीत आपण पाहू शकतात दोनच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल टीम शास्त्रीनगर, टीम जयगावदे वडवली क्रिकेट संघाचं 3 षटकांच्या अखेरीस 22-22 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपळकावर धावा 24 आहेत आणि 2 पॅनल्टीच्या एकंदरीत 26 धावा ऍड केल्या जातील टीम जयगावदे वडवली क्रिकेट संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. 3 षटकाचा खेळ समाप्त होत असताना आता चौथ्या षटकाला होणे सुरुवात. फॉरेस्ट एडने आता ही 2 षटका हाताळली जातील. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन दाखल झालेत. दर्शन दुधाळे चौथं षटक हाताळण्यासाठी डीडी दाखल झालाय. कशा प्रकारची कामगिरी आता इथून पुढे या षटकामध्ये गोलंदाज दर्शन हाताळेल. चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये आपण अनुभवलीत गोलंदाज देविदासच्या माध्यमातून. आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार दर्शनच्या खांद्यावर सोपवलाय. दर्शन कशा प्रकारे इथून पुढे गोलंदाजी हाताळेल की या षटका आता निर्धारित 2 षटक आहेत आणि 2 षटकामध्ये किती एकंदरीत धावा एकवटल्या जातील. पहिला चेंडू ऑन साइडला स्वीप केलाय, फटका चांगला फलंदाजाच्या बॅटमधनं सिक्सर. इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज पाठवून दिले चेंडूला स्क्वेअर लेग सी पार. बिग हिट, षटकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये तर धावांसाठी संघर्ष राहिला होता, मात्र या षटकामध्ये सुरुवातच दमदार केली फलंदाज अमोलने. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. आता इथून पुढे या षटकामध्ये निर्धारित 5 चेंडूमध्ये किती धावा एकवटण्याचा प्रयत्न असेल फलंदाज अमोलचा. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने, फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चुकी करते आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार आला होता त्याच फलंदाजाचा झेल सोडलाय. येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच संघर्षाचा असू शकतो टीम शास्त्रीनगर दुधालेपाडा संघाचा, कारण सलामीसाठी गेलेला अमोल अजूनही मैदानामध्ये आहे. झेल बाद करण्याची संधी होती, ती संधी गमावली आहे. अमोलला जीवनदान. इथून पुढे किती धावा अमोलच्या बॅट मधनं येतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम जरूर नाही झाला. कनेक्शन प्रॉपर आहे, अगदी चेंडूला पाठवून दिलाय डीप पॉइंटला, सीमा रेखा पार, षटकार. पंच नवीन बॉल ना.
ठीक आहे, मॅच बॉल आलेला आहे, तो घ्यायचा आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी या ओव्हर मध्ये अमोल करत असताना अगदी आपण पाहू शकतात फटका तिथे चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं मैदानामध्ये आग ओकणारी फलंदाजी अमोल करतोय. सलगचा तिसरा फटका या ओव्हर मध्ये षटकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला अमोल करत असताना संघ अडचणीमध्ये होता. धावांसाठी संघर्ष चालू होता, मात्र अमोल सलामीसाठी गेला होता, थोडा थांबला, स्वतःला वेळ दिला आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये आता चौथ्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतोय. पुनश्च एकदा बॅकफुटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आहे, परंतु अपीलवर आता कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही. तिथे पंचांचं अपील आता फेटाळून लावले. अपील तर झाली होती, परंतु अपील मध्ये हवा तसा फील नव्हता. त्याच कारणास्तव तो अपील आता पंचालून फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडू होईल. नक्कीच ज्या फलंदाजाचा झेल सुटला तो फलंदाज मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना महत्वाचा झेल होता. तदनंतर अमोलच्या बॅटमध्ये 2 षटकार लगावले. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अमोल करत असताना धावपळकावर धावा सध्याच्याकडे जाऊन पोहोचला 46 आकड्यावर. जय गावदेव वडवली क्रिकेट संघ. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, फटका तिथे चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे. फलंदाज अमोलच्या बॅट मधनं षटकार. थँक्यू. स्पीडअप अपेक्षित असेल घाई करा, सहकार्य करा आयोजन कमिटीला. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. शेवटच्या षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय दाखल झालाय. अपील केली होती वाईट साठी, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात आता फलंदाज होईल बाद. ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं मोठे फटका येत होते, ज्या फलंदाजाच्या बॅट मध्ये धावा येत होत्या, धावगतीला वेग देण्याचं काम अमोलचं राहिलं होतं. मात्र अमोल सध्याच्या घडीला आता रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर येईल. मोठा हादरा असेल टीम जय गावदेव वडवली क्रिकेट संघाला. फलंदाज अमोल बॅक टू द पवेलियन. रिव्ह्यू घेतलाय का वाईट साठी? रिव्ह्यूची मागणी केली आहे. वाईट आहे की नाही
तो बारीक पोऱ्या पाठवतो त्याकडे 4 ओढामध्ये. कोणला 4? वाईड चेंडू असेल. इथून पुढे आता रिव्ह्यू उपलब्ध केला जाणार याची देखील नोंद घ्यायची टीम शास्त्रीनगर दुधाले पाडा संघ. एकच रिव्ह्यू होता तो आपण गमावलाय. धावपळकावर धावा 53. नवीन फलंदाज मैदानात झालाय का. पहिला चेंडू शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे कॉलिंग खराब. सलगची दुसरी रनआउटची विकेट. आता या मॅच मध्ये फलंदाज वसंतला डगआउट, फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानात परेश दाखल झालेत. पहिला चेंडू फटका मिस टाइम आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. लागोपाठची तिसरी विकेट. पहिल्या चेंडूवर फलंदाज दिगंबर होतील बाद. कमालीचा सध्याच्या घडीला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगीत क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून घडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी रोहित दाखल झालेत. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय करत असताना रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतली आहे. वाईड चेंडू असेल. अरे रिव्ह्यू घातला होता ते. अरे रिव्ह्यू घातला होता बॅटिंग. तिसऱ्या पंचांनी वाईड घोषित केलाय. त्या निर्णयाचा सन्मान करायचा शास्त्रीनगर दुधाले पाडा संघ. चेंडू अवांतर असेल. चला स्पीडअप द्या. पंचांचा निर्णय चा सन्मान करा टीम शास्त्रीनगर दुधाले पाडा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय तरे.
सॉफ्ट हँडने फटका तिथे खेळलाय, क्षेत्ररक्षक दाखल होतील. एक सिंगल आणि सिंगलवरच या चेंडूवर आता समाधान मानले, धावपळक 1 पुढे सरकेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावपळक धावपळक 55 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. जय गावदेव वडवली क्रिकेट संघ. डगआउटला थोडी विनंती असेल की शांत राहा. बिग हिट केलाय, फटका तिथे मिस टाइम आहे. डाऊन द बॉल, गोलंदाज पाठमोरे अंगाने वळत असताना आता चांगला झेल तिथे संपादित केलाय. फलंदाजाचा खेळ इथे समाप्त झालाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात राहुल दाखल झालेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावपळकावर धावा 55 आहेत. 7 गडी बाद. सध्याच्या घडीला परिस्थिती जय गावदेव वडवली क्रिकेट संघ. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज अक्षय. बिग हिट केलाय, फटका तिथे चांगला आहे पण मिस टाइम आहे. डाऊन द बॉल, रोशन चुकी करणार नाही. लागोपाठची विकेट मैदानामध्ये घडत असताना आल्या पावली आता देखील फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद. बॅक टू द नवीन फलंदाज मैदानामध्ये सुनील शेवटचा चेंडू खेळून काढण्यासाठी दाखल झालेत. मात्र आता गोलंदाज अक्षयचं चांगलं कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये 3 धावा खर्च करत असताना 4 विकेट त्याने मिळवल्यात. गोलंदाज अक्षय चांगली कामगिरी शेवटच्या षटकामध्ये करत असताना शेवटचा चेंडू आहे, थोडं स्पीडअप अपेक्षित असेल. दुधाले पाडा संघ शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी गोलंदाज अक्षय साकारत असताना शेवटचा चेंडू सफल झाले. अगदी आपण पाहू शकता चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडत असताना थ्रो तर चांगला होता परंतु कलेक्शन खराब, त्यात कारणास्तव शेवटचा चेंडू येईल निर्धाव. षटक समाप्तीची घोषणा. पहिला डाव समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा. टीम जय गावदेव वडवली क्रिकेट संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 55 स्कोर कार्डवर अंकित झाल्यात. त्याचप्रमाणे आता दुसऱ्या इनिंग मध्ये टीम शास्त्रीनगर दुधाले पाडा संघ देवीदास अँड ऑल युनिट निर्धारित 5 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. 56-56.
मॅच ही दुसरी मॅच आहे. पहिला राऊंड होऊन जाऊ दे. पहिला round होऊन जाऊ दे. निर्धारित 5 षटकामध्ये आता 56 धावेंचं चेस. हे चेस कशा प्रकारे होईल ते कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात SP भ्रमंतीचे सर्वा स्वप्नील पोटे सरांना. धन्यवाद. दोन धावांच्या मदतीने संघाचं खातं उघडलं गेलं. मयूरने संघाचं खातं आणि इथं फटका चांगला पाहायला मिळतोय. हा चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. चौकाराकरिता 4 धावा. SR स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आणि आसोळे संघाचा कर्णधार आपण पहिल्या षटकानंतर लगेच टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेक करणार आहोत. त्यामुळे SR स्पोर्ट्स वडवली आणि असोसे संघ इथं आसोळे संघ दोन्ही संघांच्या संघनायकांनी इथं उपस्थित राहा. आमच्या सोबत जोडलेलं राहा व्यासपीठावर. आपण एका षटकानंतर नाणेफेकीचा कौल करू. दरम्यान मैदानामध्ये घडतंय काय? क्लास दाखवला जातोय. फलंदाज मयूरच्या माध्यमातून सलगचा दुसरा. छप्पन्न धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मयूरच्या बॅटमधून 10 धावा तर आल्यात. काय दर्जेदार सुरुवात केली जातीये. एक ड्रीम स्टार्ट स्वप्नवत सुरुवात खऱ्या अर्थाने शास्त्रीनगर दुधाळेपाडा संघासाठी करत असताना मयूर सोबत देवीदास गेलाय मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे. इथे थांबून कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा इथे या स्पर्धेमध्ये लेग बिफोर द विकेट म्हणजेच LBW नाहीये. मंकड विकेट ग्राह्य धरली जाणार नाही. या व्यतिरिक्त इंटरनॅशनल क्रिकेटचे सर्व नियम ग्राह्य धरले जातील आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलाय फाईन लेग झोन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. सोळा धावा धावफलकावर. काय फटकेबाजी सध्याच्या घडीला मयूरची सुरू आहे. याची इथे पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर विचार केला तर तब्बल 16 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात आल्यात 16. याचा अर्थ 4 षटकांमध्ये आणखी 40 धावांची गरज आहे. म्हणजे 10.00 च्या सरासरीने इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. मात्र काय दर्जेदार सुरुवात राहिली आहे. विशेष करून मयूरला. देवीदासला पूर्णपणे स्ट्राईक पासून दूर ठेवलं.
मात्र स्वतः कामगिरी बजावत असताना 16 धावा वैयक्तिकरित्या मयूरने देखील बनवल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित येत आहेत. आता रोहित विरोधामध्ये देवीदासचा पवित्रा कशा प्रकारचा राहतो हे देखील पाहावं लागेल, कारण मयूर चांगल्या टच मध्ये आहे आणि त्याला साथ देत असताना कशा प्रकारची साथ खऱ्या अर्थाने देवीदासची राहते हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि हा चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. हा चेंडू हा फटका कमालीचा पाहायला मिळतोय. कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित झाले, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तर दरम्यान इथे एक धाव जाऊन पूर्ण होते. क्षेत्ररक्षकांची काहीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि दिगंबर सर तेच सांगतायत पाठीमागून की आपल्या धावफलकावर धावा ऑलरेडी कमी आहेत आणि अशा प्रकारच्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. अतिरिक्त धावा देण्यापासून रोखलं पाहिजे स्वतःला. त्यामुळे थोडीशी काळजी, धावांची काटकसर खऱ्या अर्थाने वडवली संघाला करणं गरजेचं राहील. इथं बॅटची कडा घेतली आहे, मात्र चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय का पाहावं लागेल. होय, निश्चितपणाने घेतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेतला, चेंडू गेला सीमा पार. धावा मिळतील तब्बल 4. चौकाराला धावफलक फ्लाय होत आहे, जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. जमेची बाजू ही आहे की अजूनपर्यंत कोणती विकेट गमावली नाहीये. मात्र चांगल्या टच मध्ये दिसतोय मयूर. जसा मयूर मैदानामध्ये दाखल झालाय फक्त षटकार चौकारांमध्ये डील करतोय. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित होत आहेत, क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तदरम्यान मैदानामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग. 2 धावा धावफलकावर अर्जित केल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत खरोखरच दाद द्यावी लागली या दोन्ही फलंदाजांना, कारण जशा प्रकारची कामगिरी आहे आपण मयूरची पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्याने 2 धावा घेतल्या होत्या, त्यानंतर षटकार चौकारानंतर डील केली आणि आता मात्र 2 धावा घेत असताना या चेंडूवर इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थाने, मात्र त्यामध्ये अपयश येतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा निर्धाव चेंडू. चांगली फलंदाजी. वडवली संघाला या धावा रोखाव्या लागतील, त्यामुळे विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. रोखायचे असतील तर विकेट घेणं गरजेचं राहील. इथे फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. एकोणतीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्या, तब्बल 29. नाणेफेकीसाठी यायचंय आसोळे संघ आणि SR स्पोर्ट्स वडवली, दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय टॉस बॉक्स कक्षामध्ये. हर्षल टॉस करून घ्या. हे घ्या सर. चला, आसोळे संघाचे कर्णधार आणि SR स्पोर्ट्स वडवली दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत तिथे. आपण लगेच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. हर्षल हेगडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आमचे बंधुराज शास्त्रीनगर संघाचे खंबे समर्थक समीर कराळे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या गोजिरी चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. मात्र विचार केला तर जशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला शास्त्रीनगर संघाचा सुरू आहे, हा सामना लवकर संपेल
यात काही शंका नाही. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर झोनला टार्गेट केलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक दूरवरून तिथे हजर झाले. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. दरम्यान एक धावून पूर्ण होती. आमचे मित्र परेश कोर हे देखील उपस्थित झालेत. यानंतरच्या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये असतील आणि सर्व आसोळेकरांचे नजरा त्यांच्यावर असतील, यात काही शंका नाही. एक धाव येते. 30 धावा धावफलकावर. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. मयूरच्या बॅट मध्ये आणखी एक 4. चौकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून देखील 22 धावांची गरज असेल. 16 चेंडू 22 धावा असं उर्वरित समीकरण. सलामीवर जोडी शास्त्रीनगर संघासाठी हे कामगिरी सोपी करतीये, कारण जशा प्रकारची फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे, शास्त्रीनगर संघाचा एक एक सपोर्टर खुश असेल. वाईट चेंडू येतोय, अवांतर चेंडू होतोय. वाईटच्या माध्यमातून धावफलकामध्ये भर पडेल. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण ऑलरेडी धावांचा दुष्काळ तुमच्याकडे पडलाय आणि अशा प्रकारच्या धावा तुम्ही फुकटच्या खर्च करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी अडचणीची ठरू शकते. इथे पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी काउ कॉर्नर रिजन मध्ये हा चेंडू गेला. तिथे एक धाव जरूर मिळते आणि एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा फाईन लेग रिजनला टार्गेट करायचं होतं. चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज मयूरच्या माध्यमातून, तरी देखील एक धाव मिळते. देविदास स्ट्रायकिंग एंडला असतील. इथे मोठा फटका खेळला जातोय. फटका फसला होता. क्षेत्ररक्षण तर सुरेख झालाय. चेंडू काहीसा फ्लॅट गेल्यामुळे मला वाटतं क्षेत्ररक्षकाची जजमेंट इथे खराब झाली, जजमेंट चुकली. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला नाही, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. दरम्यान 2 धावा इथे फलंदाजांनी यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की ऑलरेडी धावा आपण धावफलकावर चांगल्या लावल्यात, त्यामुळे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि हीच तर ओळख असते ना एका मोठ्या खेळाडूची. मोठ्या फटक्यांसोबत एकेरी दुहेरीला देखील प्राधान्य दिलं जातं. सेन्सिबल क्रिकेट खेळला जातो आणि देविदास ऐनकर म्हटलं तर मुरबाड टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव आहे. आणि तशाच प्रकारचं खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. सेन्सिबल क्रिकेट. देविदासला माहिती आहे मयूर चांगले टच मध्ये आहे, मयूरच्या बॅटवर बॉल येतोय चांगल्या प्रकारे, त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू इथून पुढे मयूरला खेळायला देणं गरजेचं आहे. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट सध्या दाखवलं जात आहे आणि मयूरला जास्तीत जास्त वेळा स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे देखील चांगला फटका फाईन लेग रिजनला टार्गेट केलाय. हा चेंडू देखील थांबणार नाही. चेंडू चालला सीमा पार. धावा मिळतील 4, कारण हा येतोय गोजीर चषक 2026 ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांती धावा धावफलकावर 43 लगावल्या गेल्यात आणि खऱ्या अर्थाने उपस्थित क्रिकेट रसिकांचं असेल, सर्व खेळाडूंचं असेल, मनोरंजनाचं काम सध्याच्या घडीला डीजे नाग्याच्या माध्यमातून होतंय. मराठी गाणी, हिंदी गाणी, तेलुगू गाणी, इंग्लिश गाणी, सर्व भाषिक गाणी आणि खऱ्या अर्थाने सर्व भाषेतील गाण्यांचं फ्युजन इथे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्ले केलं जात आहे आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक भरपूर इथे मनोरंजन केलं जात आहे डीजे नाग्याच्या माध्यमातून. या स्पर्धेचं, या सामन्यांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहू शकता ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. भावेश म्हात्रे अँड ऑल कंपनी खऱ्या अर्थाने डोंबिवलीवरून आपल्या मुरबाड मध्ये इथे लाईव्हची सेवा देत आहेत. डोंबिवलीवरून इथपर्यंत आले
आणि काय लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला सुरू आहे. क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी खऱ्या अर्थाने वडवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय त्या आसोळे संघाला बॅटिंगसाठी. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर आतापर्यंत 43 धावा झाल्यात आणि अजून देखील 13 धावांची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजीची सध्या गरज आहे. मात्र तशा प्रकारची कोणतीच कामगिरी सध्याच्या घडीला होत नाहीये. वसंत ठाकरे मला वाटतं येत आहेत गोलंदाजी मार्कवर. या अगोदर जर का आपण पाहिलं तर वसंत नेहमीच पहिल्या षटकाची कामगिरी बजावत होते. मात्र आज काहीशी कामगिरीमध्ये किंवा जबाबदारीमध्ये बदल करण्यात आला आणि बदल याचसाठी करण्यात आलाय देवीदास यांना चेंडू समजलाच नाही. बराच काळ देवीदास क्रिकेट पासून वंचित होते, बराच काळ क्रिकेट पासून दूर होते आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट, त्याचा इफेक्ट मैदानामध्ये दिसतोय. निर्धाव चेंडू येतोय. वसंत सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवर तर हवी ठरलेत. मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडते हे देखील पाहावं लागेल. कारण समीकरणाचा विचार केला तर अजून देखील विजयापासून बऱ्यापैकी दूर आहेत. 11 मध्ये 13 बनवायचेत. इथूनही कमबॅक होऊ शकतो कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. जोपर्यंत शेवटची धाव जोडली जात नाही, अंकित केली जात नाही, तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये आपण विजय संपादित करू शकत नाही. आणि निश्चितपणाने याच गोष्टीचा उल्लेख आपण करत होतो की षटकार येतोय 6 धावा. येस 49 धावा झाल्या देवीदासच्या खात्यामध्ये.